तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरला जायचे आहे आणि तिथे तुम्हाला incometax.gov.in टाइप करून एंटर करायचे आहे. तर आज आपण जे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या पॅन कार्डचे स्टेटस ते ॲक्टिव्ह आहे की बंद पडले. कारण गव्हर्नमेंटने डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली होती तुमचं आधार पॅन लिंक करण्याची. तर ते तुम्ही केलं नसेल तर तुमचं पॅन कार्ड चालू आहे की बंद पडलं हे कसं चेक करायचं. तर सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला इथे बघा इन्कम टॅक्सची वेबसाईट सर्च केल्यानंतर हे इन्कम टॅक्सच्या वेबसाईटचं होम पेज येईल. तर इथे तुम्हाला व्हेरीफाय पॅन स्टेटस यावरती क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे नेक्स्ट पेज ओपन होईल. तर इथे आपल्याला 3 स्टेपमध्ये व्हेरिफिकेशन पूर्ण करायचे आहे. पहिले डिटेल्स एंटर करायचं, दुसरं व्हेरिफिकेशन, तिसऱ्या स्टेजला तुम्हाला पॅन स्टेटस दाखवलं. तर बघा इथे तुम्हाला तुमचा त्याच्यामध्ये पॅन नंबर टाकायचा आहे. तुमचं इथं ॲज पर पॅन फुल नेम टाकायचं आहे. त्यानंतर तुमची ॲज पर पॅन कार्ड डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे आणि ते तुमचा लिंक्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर अशा प्रकारे सर्वप्रथम पॅन नंबर टाकून घ्या. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. हे सर्व काय फिल करून झाल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचे आहे. बघा इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो इथे टाईप करून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेटवरती क्लिक करायचे आहे. OTP टाईप करून झाल्यानंतर व्हॅलिडेटवरती सिलेक्ट करायचं. केल्यानंतर तुमच्या पॅनचे व्हेरीफाय पॅन स्टेटस, पॅन इज ॲक्टिव्ह अँड डिटेल्स आर ॲज पर द पॅन. म्हणजे तुमचे पॅन कार्ड बंद वगैरे काही पडलेलं आहे ते ॲक्टिव्ह आहे. तर अशा प्रकारे तुमच्या पॅनचे स्टेटस शो करेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.